अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मे अखेरीस खरीपपूर्व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलेत। विदर्भातील कार्यक्षेत्रातल्या 11 जिल्ह्यांमधनं 300हून अधिक शेतकरी यामध्ये सहभागी झालेत। खरीपात घ्यायच्या पिकांची निवड, योग्य बियाणं, लागवड पद्धती, खत व कीड व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत। कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचं आयोजन पार पडलंय। शेतकऱ्यांनी बोंडअळीवरील उपायांसाठी विशेष बियाण्याच्या संशोधनाची मागणी विद्यापीठाकडे केली आहे। तांत्रिक मार्गदर्शनासोबतच रोगप्रतिकारक पिके, जमिनीच्या आरोग्याचे परीक्षण, हवामानानुसार लागवड या बाबींवरही विशेष माहिती देण्यात आली आहे। उपस्थित शेतकऱ्यांना मोफत माहितीपत्रक, तांत्रिक सल्ला व महत्त्वाच्या कृषीविषयक नोंदणी देण्यात आल्या। कुलगुरूंनी यावेळी नवा खरीप विश्वासाने आणि नियोजनपूर्वक घ्या असे आवाहन केलं आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या टेक्नॉलॉजी आणि व्हरायटीज रिलीज झाल्या, त्या व्हरायटी संबंधीची, टेक्नॉलॉजी संबंधीची सर्व माहिती आणि कीड आणि रोग या संबंधीचे हवामान खात्याचा अंदाज, यावर्षी पाऊसमान आपल्याला चांगला पाऊस पडतोय असं हवामान खात्याने सांगितलं आहे। सरासरीपेक्षा 5% पाऊस जादा आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशनही चांगलं आहे। त्यामुळे येणारा खरीप हंगाम निश्चितपणे आपल्याला लाभदायी राहील आणि त्या दृष्टीनं आपलं उत्पन्न वाढायच्या दृष्टीनं आपल्या चांगलं जर नियोजन आपण पीक वाईज जर केलं तर त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आणि आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं नाही तर देशाचं उत्पन्न वाढायला मदत होईल आणि त्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। खरीप हंगामातील आव्हान लक्षात घेता शेतकऱ्यांना योग्य माहिती वेळेवर मिळावी याकरिता विद्यापीठ प्रयत्नशील आहे। यंदा तांत्रिक मार्गदर्शनाबरोबरच शेतकऱ्यांना कीड नियंत्रण संबंधी खास माहिती देण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना नवीन माहिती मिळून खरीप हंगामात फायदा होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आज जो हा खरीप मेळावा यांनी आयोजित केला, एकदम उत्तम प्रकारे नियोजन केलं आणि नवीन बियाण्याच्या माहिती सांगितली। त्याबद्दल आता मागच्या वर्षी जे 400 क्विंटल बियाणं होतं, यावर्षी त्याने 4000 क्विंटल बियाणाची नियोजन केलं। त्यामुळे शेतकऱ्याला चांगलं बियाणं, गुणवत्तेचं बियाणं आणि न भेसळ बियाणं आज इथं मिळणार आहे। अशीच जर ही परंपरा विद्यापीठाने चालू ठेवली तर खरोखर शेतकऱ्याला जास्त खराब बियाणं मिळणार नाही, गुणवत्तेचं बी मिळणार आहे आणि शेतकरी हा समृद्ध होणार आहे। पुढच्या काळात तशी त्यानं बाकी जेव्हा सांगितलं, पाण्याबद्दल सांगितलं, मान्सूनबद्दल बोलले आणि सोयाबीनबद्दल बोलले, कपाशीबद्दल बोलले। फक्त कपाशीची एकच खंत आहे, कपाशीबद्दल सर्व पटलं आम्हाला, पण आमचा एकच प्रश्न होता की बोंडअळीचं काय। कपाशी 6 बॅगा लावा, 6 पाकिटं लावा। माझं धोरण म्हणणं की हे म्हणणं चुकीचं आहे। 6 पाकिटं लावायचं कामच नाही, 2 पाकिटात काम होते। पण 2003ची जर टेक्नॉलॉजी दिली बीटी कॉटनची, तर बीटी कॉटनवर हे प्रॉब्लेम बोंडअळीची येणार नाही। बोंडअळी आहेच आणि बोंडअळी निघाली नाही अजून। तुम्ही किती फवारे काढसाल। पहिले म्हटलं होतं त्या 2003ला की शेतकऱ्याचा फवारा बंद होईल, पण आज अशी परिस्थिती आहे। फर्टिलायझरचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, औषधचे भाव वाढले। माझं एकच म्हणणं आहे, 2003ची टेक्नॉलॉजी द्या आणि एकरी 20 ते 25 क्विंटल बिगर खर्चाचा कापूस निघून येते। याच्याकडे विद्यापीठाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे, हे असे माझे एक मत आहे।